एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन येथे कुठल्याही पुराव्यानिशी 34 आदिवासी मुलींची बेपत्ता झाल्याची आदिवासी मुलींची बदनामी हे सत्तारूढ पक्षातील आदिवासी मंत्री जिल्हाध्यक्ष यांनी 34 बेपत्ता झाल्याची माहिती कुठून मिळाली? जर 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याच असेल तर आदिवासी मंत्री जिल्हाध्यक्ष यांनी प्रशासनाला सोबत घेऊन शोध लावावा। वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य। मुख्य संपादक विनोद माहुरे सह उपसंपादक रमेश आसुटकर। राळेगाव येथे मागील 5 दिवसांपासून राळेगाव तालुक्यातील आदिवासींच्या 34 मुली बेपत्ता झाल्याची माहिती ही सरकारमधील आदिवासी मंत्री व भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना मिळाली कुठून? आणि जर 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याच असेल तर आदिवासी मंत्री व भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना प्रशासनाला सोबत घेऊन त्या मुलींचा शोध लावावे, जेणेकरून आदिवासी समाजाला खरंच न्याय दिला असे स्पष्ट होईल। जर अन्यायग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर काँग्रेस आंदोलन करणार असे मत वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। बेपत्ता झाल्याचं मीच पण नोंदणार आहे ना, म्हणून माझ्या सगळ्या लोकांनी मी प्रशासनाला विचारणार आहे आणि माननीय मंत्रिपद 34 मुली कोणत्या त्याची यादी द्या आम्हाला। ती जर सत्यशोधन जाहीरपणे मोर्चा केला, दुसरी गोष्ट नसेल ते करता हा आदिवासीची बदनामी कशी केली त्या संदर्भात मोर्चा असणार आहे। तो मोर्चा कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात? सरकारच्या शासनाच्या कोणाच्या असणार? आदिवासी मुलींचे चक्कर नाव तुम्हाला आढळले कसे? आदिवासीच कसे आढळले? आदिवासी तुम्हाला कशाही प्रकारे बदनामी करायला सोपा आहे म्हणून आढळले त्यांना? म्हणजे ते झाले जबाबदार विद्यमान मंत्री महोदय, ऑब्विसली जिल्हाध्यक्ष उघडच आहे ना। जिल्हाध्यक्ष म्हणत आहे मी आदिवासी समाजाचं नाव घेतलं नका म्हणून, मला 34 मुली ह्या माझ्या समाजाच्या मुली आहेत, फक्त आदिवासीच्या नाही। आदिवासीच नाही।